आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। दिल्ली येथील कथित दारू घोटाळा प्रकरणातून अरविंद केजरीवाल यांच्यासह 23 जणांची निर्दोष मुक्तता। दिल्ली येथील कथित दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह 23 जणांची निर्दोष मुक्तता करत न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणांना जोरदार फटकारले। पुराव्याविना आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असा कोणताही घोटाळा झाल्याचे दिसून येत नाही, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले। या निकालामुळे केंद्र सरकार व भाजपचा दावा फेल ठरल्याची प्रतिक्रिया आम आदमी पक्षाने व्यक्त केली आहे। आप नेत्यांवर सुमारे 2000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा आरोप करण्यात आला होता, मात्र आरोपपत्रात ठोस पुरावे नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे। सत्तेसाठी CBI व ED सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोपही या निकालातून अधोरेखित झाल्याचा आप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। या प्रकरणामध्ये केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपद तर सिसोदिया यांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। दिल्ली न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर जयसिंगपूर येथील क्रांती चौकात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली, तसेच पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला। यावेळी उपस्थित मान्यवर इक्बाल सुदर्णे, आपचे माजी शहराध्यक्ष आदमभाई मुजावर, प्रवीण सावंत, कैलास काळे, परसू शिंगाडे, गजानन पवार, राम शिंगाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।